सो गाईज, आता आपण महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहे. डावीकडे रोड जातोय, तो जातो आपला वाई, तापोळा, पाचगणी, आणि आपण आता चाललोय सातारा रोडला. आपण आता चाललोय सांगलीला, त्यामुळे आपण आपल्या रूटवरती कायम राहू. सो लेट्स गो. गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे थोडं बाचाबाची आहे. मित्रांनो, काही म्हणा, टाटाच्या गाड्या आहेत ना, केव्हा केव्हा त्या टाटाच्या गाड्या सुझुकीला ठोकतात. सुझुकीची पार आयसी की तेजी होऊन जाते, कारण मला त्याचा अनुभव झालेला आहे. टाटा पंचने मला पंच केलेला आहे ऑलरेडी. सो कुडोज टू टाटाच गाडी. सो आपण आता इकडनं चाललो आहे मेढा मार्गे सातारा. सो साताऱ्यावरून येतात ना महाबळेश्वरला, त्यांच्यासाठी इथे चेकपोस्ट आहे. चेकिंग नाही होत, चेकिंगचा विषय नाही, फक्त कलेक्शन ऑफ मनी. इथे सेम रेट 50 to 50 रुपीज आय थिंक पर पर्सन आहे की काय, आय डोंट नो, बट असा रेट आहे इथे. टोल घेणं रॉंग नाही आहे अजिबात, कारण पर्यावरण टॅक्स आकारण्याचा अधिकार जो आहे तो नगरपालिकेला असतो आहे, महानगरपालिकेला असतो आहे, स्पेशली जर पर्यावरण क्षेत्र असेल तर. सो गैर काय नाही, पण ते लिगली होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे कलेक्ट करतायत त्यांची पावती जी देत आहेत, ती पावती लिगल आहे का, त्याला कुठंच अकाउंटेबिलिटी नाही आहे. त्यामुळं किती कलेक्ट होतो आहे आणि किती त्यातनं ॲक्च्युली मनपाला किंवा नगरपालिकेला भेटतो आहे. बघा इथे मेरेडियन हॉटेल आहे आणि बरीच गर्दी आहे. मोठे मोठे कोणतरी लोक इथे वगैरे आलेले दिसतात फिरायला जनतेच्या पैशाने. खूप गर्दी आहे, काहीतरी प्रोग्राम आहे मोठा. जरा अंगा दुखायला लागल्या एकाच पोझिशनमध्ये. टँक बॅग खरंच पाहिजे, टँक बॅग मस्त आहे, मस्त रायडिंगसाठी. स्पेशली काय होतं माहिती आहे का, हा मी जो कॅमेरा यूज करतोय ना, त्याला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय द्यावं लागते. आणि माझ्याकडे गाडीला सॉकेट नाही आहे, त्यामुळे मी पॉवर बँक कॅरी करतोय. आणि ती पॉवर बँक फ्रंट पॉकेटला मी ठेवलेली आहे. आणि मेन पर्पज ह्या बॅगचा, फ्रंट बॅगचा जो आहे ना, तो तोच आहे. हे तिला मी आतमध्ये पण ठेवू शकतो असतो दुसऱ्या बॅगेमध्ये. तर मला पॉवर बँकसाठी आणि जे इसेन्शियल्स आहेत पॉकेट वगैरे, ह्यासाठी मी ती घेतलेली. पण ती सारखी खाली येते, त्यामुळं आहे ना थोडं डिफिकल्ट जाऊन लागेल. तर आता मित्रांनो, आपण आता घाट उतरतोय आणि महाबळेश्वर ऑलमोस्ट एंड झालेलं आहे. टेकवली काय टेकवलं, टेकवलेलं काढलं की नाही. हो, आता ह्या साईडचे नजारे बघा तुम्ही, दिखाता हूं. लुक एट द व्ह्यू. हा पलीकडचा डोंगर दिसतोय ना, हा इकडचा डोंगर, पाचगणीचा रोड आहे ना, तो त्या साईडला जाऊन मिळतो. आणि त्यांच्यामध्ये ही दोन डोंगरामध्ये दरी आहे, असा आहे विषय. आणि तिकडे पलीकडच्या साईडला पाचगणी, वेण्णा लेक वगैरे. मुलं निवांत बसले.
मंडळी जेवतात तिथे निवांत डब्बा खातात. वाव, काय बाईक वाटते यार, KTM है ना, 390 ॲडव्हेंचर. अमेझिंग. तुमचा जर सपोर्ट राहिला ना मित्रांनो, तो ती बाईक आपली पण होईल. तर सपोर्ट फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमध्ये पाहिजे. काका बघा किती सामान घेऊन चाललं आहे. मी एवढंसं सामान घेऊन चाललो आहे, माझ्या डोक्याला शॉट लागला आहे आणि यांचं सामान बघा. पण ठीक आहे, प्रॉपर त्यांनी अटॅचमेंट करून घेतले तशी. बघा, आपण आलो आहे आता महाबळेश्वर उतरलो आहे. महाबळेश्वर उतरून एक छोटंसं गाव लागलं आहे आपल्याला आणि तिथं झालो आपण. सो घाट समाप्त. आता स्ट्रेट रस्ता सुरू. थोडंच काही किलोमीटरवर सातारा आहे. आपण थोडं इथं थोडा ब्रेक घेणार आहे. मी थोडं लगेज काढून जा फ्री होतो, कारण जाम हात दुखायला लागला आहे. काय लगेजमध्ये गडबड आहे काय माहिती. थांबायला रस्त्याला एक झाड नाही बघा, सगळी झाडं कापून ठेवली. बऱ्याच दिवसांनी आज जेव्हा आहे ना मी हे सगळं असं सामान घेऊन ड्रायव्हिंग करतोय. सवय लागलेली कारची आणि आज बाईकवरनं, म्हणजे आता मोटो ब्लॉगिंगसाठी बाईकवरनं बऱ्याच वर्षांनी, म्हणजे ती आता कॅपेबिलिटीज आता परत इम्प्रूव्ह करायला लागेल. स्वतःला हेल्दी बनवायला लागेल. रायडिंग करण्यासाठी थोडं कॅपेबल बनवावं लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसला सुंदर रोड आहे, एकदम सरळ आणि एकदम क्लीन रोड आहे, स्मूथ रोड आहे. तर आपण चालू आता मेळा मार्गे साताऱ्यावरून आपण हायवे टच करू, जो की पुणे बँगलोर हायवे आहे, आणि मग तिथून आपल्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत. तर मित्रांनो, मेळा क्रॉस केलेला आहे आपण. सातारा आहे 22 किलोमीटर, म्हणजे एक 20 मिनिटाचा रस्ता असेल किंवा आपण 30 मिनिटाचा होईल. ह्या रस्त्यावरती तुम्ही येणार असाल तर तुम्हाला इथं CNG भेटू शकतो. हे बघा, CNG अवेलेबल असतो इथे मोस्ट ऑफ द टाईम. रस्ता खूप छान आहे इकडचा, चालवायला काहीच इश्यू नाही. आणि असं पण नाही की ट्रॅफिक बरीच आहे किंवा ट्रक वगैरे आहेत, असं काहीच इश्यू नाही. निवांत जाऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही ह्या रोडला जर तुम्ही फिरत असाल किंवा ह्या रोडवरनं कधी तुमचं येणं जाणं झालं आणि तुम्हाला जर समजा खायची इच्छा काय झाली, तर एक हॉटेल आहे जे तिथे मिसळ खूप छान भेटते आणि त्या हॉटेलचं नाव आहे रिटको. तर हे बघा तुम्ही, आता मी दाखवतो तुम्हाला. हे आहे ते हॉटेल. गर्दी पण बघू शकता, जोरात गर्दी आहे. खूप छान हॉटेल आहे. वॉशरूम पण क्लीन असतात जर तुम्हाला इमर्जन्सी लागली तर. आणि जेवण पण खूप छान. जेवण नाही माहिती, पण मी मिसळ खाल्लेली आहे. रिटकोची मिसळ चांगली आहे, जाऊ शकता. आता थोडं बरं वाटायला लागलं आहे. ॲक्च्युली जाम एक्झॉस्ट झालो होतो. वाव, आय थिंक इथे धरण आहे. वाव, आणि त्याचं पाणी बघितलं भारी दिसतंय यार. वाव, अमेझिंग. इकडे बघा ना, साईडला सगळीकडे ना शेती आहे. ऑलमोस्ट आपण आता साताऱ्याच्या आसपास आलेलो आहे आणि खूप छान रस्ता भेटला महाबळेश्वर उतरताना. आता इथून आपण जॉईन करू हायवेला. थोडा वेळ अजून सातारा यायचं आहे. 10 किलोमीटर आहे अजून सातारा, पण हे असं गावागावं लागूनच आहे, त्यामुळे एवढा इश्यू नाही. गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर आहे, काही बोला. आणि ती फार असं स्ट्रेसमध्ये नाही वाटत. लग्न आहे इथे कोणाचं तरी. पेट्रोल फुल केलं परत एकदा.
टोटल 293 रुपयाचं पेट्रोल बसलं आहे. आपण आता ऑलमोस्ट साताऱ्यामध्ये आलेलोच आहे. हा जो रोड आहे ना इकडनं पण जातो बाहेर. आपण आता इकडनं नाही जाणार, आपण जाणार इकडून. कठीण आहे, मेकॅनिक शॉप नाही भेटत एक. इससे क्या बुरा हो सकता है. तर मित्रांनो, जसं काय हा बघतोय आपण, हा सर्कल आलेला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक. आता आपल्याला दोन्ही साईड, एक तर सरळ गेलो तरी आपल्याला भेटतंय हायवे, आणि इकडनं गेलो तरी भेटतं हायवे. आपण इकडनं जाणार आहोत. पुण्याला जायचं असेल तर तिकडनं इझी पडतंय, कोल्हापूर रोडला जायचं असेल तर इकडनं इझी पडतंय. हे थोडं 1 किलोमीटर कमी. वाव, संग्रहालय. नाईस रे, नाईस. सातारा, इथं आय थिंक बस स्टँड आहे, सातारा बस स्टँड. तर हे आहे सातारा. स्पेअर पार्टचं दुकान भेटेल यार मला. एक आहे इथे, मला माहिती आहे पेट्रोल पंपाच्या इथे, पण ते पलीकडच्या रोडला आहे. त्यामुळं बॅग अडकवली असती ना व्यवस्थित, आम 25 केलं असतं. तेव्हा इथेच आहे भुयारी मार्ग, साताऱ्यातील भुयारी मार्ग तुम्ही बघू शकता. अभी हमारे को जाने का है किधर, कोल्हापुर. सो वी विल टेक राइट and for Pandharpur that is left. आलो बाहेर. तर आपण आलेलो आहे आता पुणे बँगलोर हायवेच्या दिशेने. आपण आता एंटर करणार आहोत कोल्हापूर रोड, कोल्हापूर हायवे. सो वी आर कनेक्टिंग नाव टू पुणे बँगलोर हायवे. आणि आता आपली जर्नी जी असणार आहे ती हायवेवरती असणार आहे, टिल इस्लामपूर पेटनागा. सो येस, वी आर कनेक्टेड. स्पीकरा ते बाजूले बरान मुंडे, गाडी नाही निघून जाऊया. भूक असं फील नाही होत, पण असं काहीतरी थंड खायची इच्छा झाली. कारण काय, पाणी पिलंय मी, पाण्याची बॉटल पण संपली. तरी मस्तपैकी उसाचा रस भेटेल. हा मजाच आहे. जो इफेक्ट आपण कॅमेराला, जे आता नवीन लेन्स आलेत ना, गॉगल घातल्यावर सेम फील होतं. मला कधी कधी वाटतं माहिती काय, कॅमेराला हात गॉगल लावू काय, अटॅच करू. लुक ॲट द रोड गाईज, कसलं मस्त आहे ना. छोटा फ्लायओव्हर आहे पण खूप छान आहे. इकडे साखर कारखाना दिसतोय आपल्या या साईडला, अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना सातारा. राजवाडा हॉटेल, वा वा वा. तिथे आम्ही मटण थाळी खायचो, जबरदस्त थाळी. 550 रुपयाची थाळी असेल, दोघात पुरते. आणि वा काय टेस्ट आहे, जबरदस्त टेस्ट. आणि तांबडा पांढरा रस्सा तर म्हणजे विषयच आहे. केवढी टाकी आहे बघा ना, केमिकलची टाकी वाटते मला. बघा, कुठल्या तरी केमिकल किंवा ऑइलची टाकी असणार, कुठल्या तरी कंपनीची. बाबू, पाटणे येणारा ट्रक असा जोरात येत होता, मी बोललो आता गेलो. घेतली साईडला. जेव्हा केव्हा पाटणे ट्रक येतात ना, डेंजरस, कारण त्यांचे ब्रेक पटकन लागत नाही. आणि आपल्या इथे रस्ते कसे पण येतात, मध्येच ट्रॅफिक येतं, कधी पण ब्रेक दाबायला लागतो. त्यामुळं बघायचं पाटणे ट्रक येतोय काय, आणि कुठंतरी घुसवायची गाडी. की रस्ता हा असा डायव्हर्ट केलेला आहे बऱ्याच ठिकाणी. आणि हायवेचं काम चालू आहे, आय नो, बट टोल तरी बंद करा.
असंच गाडी चालवता चालवता माझ्या डोक्यात एक विचार आला, मला ना आता ॲडव्हेंचर बाईकची गरज आहे. अशा बाईकची गरज आहे जी रिलॅक्स काम पोच असेल. थोडासा ओपन रोड भेटला का बरं वाटतं यार. मुश्किलों में रास्ते हैं, रास्तों में मुश्किलें तुम क्या मिले. आहे ना उसा जरस आहे ना, द्या एक ग्लास. हा कॅमेरा काय शूट करायचा, मोटो व्लॉग यूट्यूबला टाकायचं. हो पहिल्यांदाच लावलंय मी पण. यूट्यूबला टाकायचं. युट्यूबला व्हिडिओ बनवतात ना तसं. होय इथून बोलायचं माईक. हो हे भेटतं बाहेर. हा 200-250 रुपयाला भेटून जातं. महाड आता सांगलीला. चला मस्त असा उसाचा रस पिलाय. जबरदस्त वाटलं, एकदम थंड हवा, रिलॅक्स. शिवडे नाका आलाय आणि इथून कराड अजून 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर कराड आणि तुझ्या पुढे अजून बळत जायचं आहे. वाव गणपतीची मूर्ती बघा कसली सुंदर वाटते है ना. काय ट्रॅफिक का लागलंय एवढं. सो आपण आलेलो आहे टोल नाका जवळ. सातारा ते कराडच्या मध्ये लागणारा टोल नाका आहे. 75 रुपीज कारचे असतात. इथे पोलीस वगैरे पण चेकिंग चालू असते कंटिन्यू, त्यामुळं बी वेअर. वेअर इज द बाईक लेन. बाईक गॉट नो रिस्पेक्ट. हिरकणी भाई, हिरकणी बस. कुठली बस आहे? चंदगड कोल्हापूर असेल. डेंजरस सिच्युएशनमधनं बाहेर आलेलो आहे. अशा प्रकारे आपण आलेलो आहे कराडला. डेंजरस सिच्युएशन यासाठी कारण सिंगल लेन रोड आणि पाठून येतोय ट्रक. मी तुम्हाला मगाशीच बोललो ट्रकचा ब्रेक लागत नाही, पण अशी सिच्युएशन आली की झक मारून त्याच्या पुढेच मला राहावं लागलं आणि तो हॉर्न वाजवत होता. आय कॅन डू एनिथिंग. होतं असं कधी कधी. समटाईम इट डिपेंड ऑन युअर लक ऑल्सो. सो ऑलवेज गाडी गरम झाली माहिती आहे, आणि सगळी हीट आहे ना माझ्या पायात मला जाणवते आता. भयंकर ट्रॅफिक भेटले, भयंकर. अजून जस्ट कराड पास पण नाही झालो, एवढा वेळ झाला तरी. नाही तर ट्रॅफिकच एवढे. हायवेच नाही, विदाउट हायवे. आणि माझी गाडी गरम एवढी झाली ना, बाप रे बाप.
सो फायनली गाईज हायवे पण लागलाय आणि कॅमेरा पण चालू झाला. 2 किलोमीटर झाले असतील हायवे लागला फायनली. आणि परत ड्रायव्हर आलं. ये दुख काहे खत्म नहीं होता भाई, ये दुख काहे खत्म नहीं होता. ड्रायव्हरचं नको, कारण आपली गाडी बेकार तापते. मूड होता आज मॅगडीला बर्गर खायचा, पण हे सगळं बॅग वगैरे घेऊन मला मग बोललं राहू दे, संध्याकाळी मस्त हे बिर्याणी खाऊ. गाडी धावती असेल ना व्यवस्थित हायवेला तर आपल्याला इंजिन हिटिंग थोडी कमी बघायला भेटते, कारण ॲटलिस्ट समोरनं एअर फ्लो चांगला असतो. पण सिटीमध्ये बाबा कराडमध्ये भयंकर तापली, एवढी तापली ना वाट लागलेली. परत एकदा ट्रॅफिक. इथं ट्रॅफिक कधी लागायचं नाही, आज कसं काय लागलंय. फायनली आफ्टर हाफ आवर ऑफ मशगत आपण निघालो आहे बाहेर ट्रॅफिकमधनं. जबरदस्त ट्रॅफिक होती आणि कसा निघाला असं मला माहिती. ठीक आहे, आता थोड्या अंतरावरती आपल्याला भेटेल पेठ नाका. पेठ नाक्यावर आपल्याला डाव्या साईडला सांगलीला जाणार आहे. सनसेट होणार आहे आता आणि आपण पण आता आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो आहे. वाव, किती सुंदर वातावरण वाटतं बघा सनसेटचं. किती मस्त इव्हिनिंग आहे बघा, एकदम शांत. So guys, we are near Pet Naka. So यहाँ से हम लेंगे अभी लेफ्ट. यहाँ से लेफ्ट लेंगे और जाएंगे अभी इस्लामपुर से सांगली. सो वी ऑन टाइम फायनली. आता बऱ्यापैकी गर्दी नसणार आहे, निवांत जाऊ शकतो. सांगली इथनं 43 किलोमीटर, म्हणजे अजून 1 तास लागणार आपल्याला 100%. काका काका इस्लामपूरला आलो आहे आपण आता. टेकनाक्यापासून 5 किलोमीटर असेल इस्लामपूर. आय थिंक इस्लामपूरचं नाव चेंज करून ईश्वरपूर केलं आहे का, पण बोर्डवरती अजून इस्लामपूरच होतं. ईश्वरपूरला आलो आहे आपण. आता आपण आलेलो आहे आष्टाला आणि इथून पण बघू शकता सांगली अजून 22 किलोमीटर आहे. आष्टा शहरमध्ये आपण आलेलो आहे, म्हणजे आजूबाजू सगळं दिसतंय ना, हा शहराचा भाग आहे. सो आपण जाणार आहे सरळ. दादा स्मूथ रस्ता आहे, काय टेन्शन नाही. मधला पॅच इस्लामपूर ते सांगलीच पकडा, एकदम स्मूथ रस्ता आहे. माय गुडनेस, याला गाड्या बघ किती लागल्या, लाईन लागली गाड्यांची. काय विषय काय आहे बघा, दोन्ही साईडला इकडं पण एवढ्या गाड्या, तिकडं पण एवढ्या गाड्या. हां, ते निरंकारचा चालू होत असतं. हे पण आज कुठं आहे ते बघूया. काहीतरी आहे समागम, काहीतरी समागम. हा, निरंकार समागम, बरोबर. त्यांचा प्रोग्राम किंवा त्यांचं काहीतरी असतं, म्हणजे 2-3 दिवसाचं त्यांचं कार्यशाळा असतं, तर ते आहे आज, म्हणून एवढी गर्दी आहे. आणि स्वयंसेवक वगैरे पण आहेत. व्हेरी गुड, छान. 59वी निरंकारी संत समागम
24, 25, 26. आई शपथ, हे बघ ह्या गाड्या बघ. आई शपथ शपथ शपथ. ह्या गाड्या बघा, गाड्या 24 आज तारीख आहे बहुतेक. हा आई शपथ. जेवढ्या गाड्या बाहेर लागल्यात ना त्याच्या 5 पट गाड्या आतमध्ये लागल्या असतील. आणि केवढ्याच्या केवढ्या जागेवर पसरले ते. बापरे बाप. एवढी लोक त्यांना फॉलोअर्स आहेत. बापरे बाप. माझे काही मित्र पण आहेत जे अशा कार्यक्रमाला म्हणजे ते त्यांचे फॉलोअर्स आहेत. सो आणि त्यांचा कार्यक्रम पंजाबला वगैरे जातात तेव्हा ते गेलेले मला सांगतात. ते भयंकर गर्दी आहे, भयंकर. माय गुडनेस. चोवीस, 25, 26 2:30 ते 9 वाजेपर्यंत. हे बघा इकडे सगळं आहे. तिथं तर बघितलं, इकडे पण गाड्या लागल्यात नाही, इकडे पण आहे सगळं. हे बघा. आणि हा बघा इथं सेट बनवलाय एंट्रीसाठी. प्रोग्राम चालू आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सांगलीच्या आजूबाजूला आलेलो आहे. एक साधारण 7-8 किलोमीटर इथं सांगली असतात. सो आपण काय करूया, आपण हा ब्लॉग जो आहे तो इथंच एंड करूया. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता आपण आजूबाजूची शहरं, सांगलीच्या आजूबाजूची किंवा कोल्हापूर आजूबाजूची शहरं सॉरी ठिकाणं आपण विजिट करणार आहोत आणि आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये त्यांना घेणार आहोत. सो तुम्हाला पण ते बघायला भेटतील. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण पाठवा. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.